रासायनिक लेपनावर आव्हान दिलं होतं, काय झाले ऑर्डर? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठोबाचे आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेप केले आणि ते काही व्यवस्थित झाले नाहीत, म्हणून पुन्हा 23 आणि 24 तारखेला रासायनिक लेपाची प्रक्रिया सुरू करायचं ठरवलं होतं. याच्या संदर्भामध्ये वारकरी महासंघ आणि मंदिर महासंघ यांनी त्याला विरोध केला होता, भाविकांनी विरोध केला होता. कारण त्याला कारण असं आहे की हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि मूर्तीमध्ये आपण सगळं आरोपित करतो की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान आहे असं म्हणून आपण काकड्यापासून शेजारजीपर्यंत नैवेद्य देवाला दाखवतो आणि अशा देवाला केमिकल लावणं हे योग्य नाही अशी भूमिका होती. आणि मंदिर समिती ऐकत नसल्यामुळं देवाणी कोर्टामध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं गणेश लंके आणि बाळासाहेब डिंगरे यांनी इंजंक्शन सूट म्हणजे ताकीदीचा दावा दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये तुर्तातुर्त ताकीद अर्ज होता, त्याची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये वादींच्या वतीनं नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावू नये. तर तो जो होता तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्यातलं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचती, ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ पंढरपूर श्रीमती सोनाली राऊत यांनी आज इंजंक्शन ऑर्डर पास केली. म्हणजे पुढील हुकूम होईपर्यंत मंदिर समितीनं कोणत्याही तऱ्हेचा केमिकल लेप या मूर्तीवर करायचं नाही असा आदेश दिलेला आहे. मंदिर महासंघ किंवा वादी एवढ्यावर थांबले नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की शास्त्रामध्ये वज्रलेपाची प्रक्रिया सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने नैसर्गिक वज्रलेप करावा. मूर्तीचं संरक्षण संवर्धन होणं याविषयी कोणाचं दुमत नाही, पण त्यासाठी केमिकल वापर करावा याला वारकऱ्यांचा विरोध आहे आणि त्या दृष्टीनं कोर्टाचा आजचा निकाल महत्वाचा आहे. मंदिराच्या बैठकीमध्ये याच्यावर चर्चा झाली होती, 4 वेळा जी प्रक्रिया झाली त्याच्यामुळे मूर्तीला काही इजा झाली आहे का आणि त्याचा जबाबदार कोण, त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते? 100% याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्ट 2020 साली सांगतंय की भाविकांच्या भावनांचा प्रश्न आहे, इथं शास्त्राचा विचार झाला पाहिजे की मूर्ती म्हणजे काही एखादी ऐतिहासिक वस्तू नाही की एखादी ऐतिहासिक वस्तू आहे, एखादा पुतळा आहे, तुम्ही ती करेक्ट करायला गेला त्याला लेप लावली ते ठीक आहे. इथं हजारो नाही लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताचा निवास आहे अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्या मूर्तीला केमिकल लावायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करायला पाहिजे की योग्य आहे योग्य नाही हे सगळं वारकरी मंडळी पुढे मांडायला पाहिजे. हा कोणताच भाग होत नव्हता म्हणून न्यायालयात येणं भाग पडलं. 20 वर्ष झालं वारकरी संप्रदायातील भाविकांची आज हा न्यायालयाचा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आपण स्वतः तिथं युक्तिवाद केलेला आहे. काय विशेष प्रतिक्रिया? विशेष प्रतिक्रिया म्हणजे ह्याच्या आधी जे लेप झाले ते वारकरी मंडळींना किंवा महाराज लोकांना विश्वासात न घेता परस्पर झाले होते. यावेळेला संधी मिळाली आणि कोर्टापुढे बाजू मांडता आली, त्याच्यामुळं वारकऱ्यांची बाजू ऐकून घेतली गेली. शंकराचार्यांनी आणि पेजावर स्वामींनी सांगितलं होतं की रासायनिक लेप करू नका, पारंपरिक जो आयुर्वेदाचा आहे त्याच्यावर विचार होणं अगदी बरोबर. न्यायालयानं सुद्धा करूर पीठाच्या शंकराचार्यांचं जे पत्र होतं ते न्यायालयात हजर केलं होतं, त्याचंही दखल कोर्टानं घेतलेली आहे की धर्माचार्य सुद्धा सांगतात की मूर्तीच्या बाबतीमध्ये रासायन लावू नका. कारण शंकराचार्यांनी त्यांच्या पत्रात म्हणलंय जे जीवाला नाही ते देवाला कसं काय, तुम्ही माणसाच्या शरीरावर केमिकल लावता का, हाच न्याय देवाला आहे.